हो शर्टला डाग कसला पडला रे? लिपस्टिकचा डाग आहे. हे ते काय असतं? तोच रंगवतात की नाही बायका, चोच म्हणजे काय? ओट ओट रंगवतात त्याचा डाग आहे. काय रे बाईची चोच तुझ्या शर्टवर कशी काय आली? मला काय माहिती कशी लागली ते. हा? आता आठवलं. काय रे? बाई माझ्या अंगावर बाबा. नाही मला नाही कळलं. बाई माझ्या अंगावर पडली कुठं? ऑफिस मध्ये. कशी काय? हाय का मिनी, केव्हा आलीस? ते कामिनी मी अगं स्कूटर बंद पडली, त्याला काय करण्यात आली? माझ्या अंगाला हात लावू नकोस. तू आणि तुझी ती दरिद्री स्कूटर. अगं मी काय करणार त्या स्कूटर? स्कूटर अचानक बंद पडली, त्यात माझा काय दोष आहे का? पण आलो का तुला भेटायला? मला एक स्माइल दे बघू. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. कामिनी असं काय करतेस? कामिनी कामिनी ऐक ना माझं जरा तू. कामिनी अरे यार ही स्कूटर पण ना. कामिनी कामिनी अरे देवा. कामिनी ऐक जरा माझं. अरे डार्लिंग स्वीटहार्ट ऐक जरा. अगं स्कूटर बंद पडली. ओम भुर्भुव स्वाहा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. गुड मॉर्निंग राघव दादा. ए काश्या, या घरात गुड मॉर्निंग नाही म्हणायचं. का हो? दादाचा तसा नियम आहे. कोणी बोललं तर दादा चिडतो. बर. इथे सुप्रभात म्हणायचं. सुप्रभात. सु एवढा लांबवू नकोस, पटकन म्हण. सुप्रभात. हा शाबास शाबास. बरं आता बुटाला पटकन इस्त्री करून घे. काय? बुटाला इस्त्री? हा आपलं पॉलिश करून घे ग. काय राघव दादा? नाश्ता तयार आहे का? हो, कांदा फव बनवलेत. वा उत्तम. काय रे काशा, इस्त्री केलंस का नुसतं आणून दिलायस? पटकन करून दे, उशीर होतोय मला ऑफिसला जायला. चल लवकर. राजा राजा माझी पॅन्ट कुठे ठेवलीस रे? अरे मला ऑफिसला जायला उशीर होतोय. दादा बळात टाकत होतो ना. काय काय हे फाटक्या चादरी कशाला ठेवल्यास? या कशाला ठेवल्यास? हा दादा ते पहिल्यापासून फाडली होती. अरे आणि दारिद्र्य तर तुला किती वेळा सांगितलं, नवीन नसतं का आणल्या? मला नाही सांगायचं. काशा आलो. कशाला बोलवतोस? झाली का इस्त्री? अहो लाईट आत्ताच गेली. लाईटला आत्ताच जायचं होतं. दादा आता आहे तसाच घाल शर्ट. राजा गबस रे जरा. बरं एक काम कर, मी तुला पैसे देतो, तू रामभाऊ मार्केटला जा आणि 5-6 नवीन चादरी घेऊन ये. आणि याला काही हवं असेल ना तेही घेऊन ये. काय ए राजा, काय आहे पोरकटपणा चालला तुझा? आणि जरा कामाकडे लक्ष ठेव. आलं लक्षात. राघव काय? बॅग काढ ना. हो आय एम सॉरी. एक सांगू? जेव्हा तू माझ्या बरोबर असतोस ना, तेव्हा मला वेळेचं भानच राहत नाही. बस कामिनी, आता हे आयुष्य संपूर्ण तुझ्याच बरोबर घालवावं अशी इच्छा आहे.
कामिनी एक विचारू हं, खरं सांगायचं हं? हो. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना हं, नक्की हो रे. आणि तुझं? म्हणावं तितकं नाहीये माझं. हं? राघव I love you. राघव दादाची स्कूटर नाही ग माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. खरंच सांगतो माझ्यावर विश्वास ठेव. काय म्हणतो दादा? अरे हो तुला कुठं भेटला? मी रस्त्यात नेत होतो म्हटलं चल घरी सोडतो. राघू हं? हो शर्टला डाग कसला पडला रे? लिपस्टिकचा डाग आहे हे ते काय असतं? तोच रंगवतात की नाही बायका, तोच म्हणजे काय? ओट ओट रंगवतात त्याचा डाग आहे हे. काय रे हम्म. बाईची तोच तुझ्या शर्टवर कशी काय आली? मला काय माहिती कशी लागली ते. हा? आता आठवलं. काय रे? बाई माझ्या अंगावर बाबा. नाही मला नाही कळलं. बाई माझ्या अंगावर पडली ऑफिस मध्ये. कशी काय? मला फाईल द्यायला आली, तोल जाऊन चुकून अंगावर पडली आणि इथं लागलं चुकून. चुकून झालं व्हय? हा पण पुण्यात असं जर झालं ना तर पायताना ना कॅस काढीन. हे बर्बचारी आश्रम आहे बरं का. इथं नियम पाळायचे. पहिलं जायचं आणि गुमान आंघोळ करायची. हा चला उठायचं बघा आणि उठायचं बघा आता. साहेब काय रे तुमचं ते आणलंय. ते आणि काय? ते काल तुम्ही सांगितलं होतं की नाही, हं, ते आणलंय मी. हं. हम्म. होय. हे बघ मी इथं बांधतो. हा मला भरू तू दही भात. हा अरे कुठं काय बांधायचं तुला कळतं की नाही? चल सुटायचं बघ. काहीतरी आपलं उगाच बडबड काय. करत असतात आपले. काशा उठ. काशा राघव दादा माझं ऐकून तरी घ्या ना. ऐकून घ्या. राजाने मला सगळं सांगितलंय. ही गोष्ट तू आमच्यापासून का लपवून ठेवलीस? अहो माझ्यासमोर दुसरा काही पर्याय नव्हता, म्हणूनच मी मुलगी असून मुलगा बनून आले. काय? म्हणजे तू मुलगीस? म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं? नाही. मग राजा दादांनी तुम्हाला माझ्याबद्दल काय सांगितलं? त्याने मला सांगितलं की तू पुस्तकात बघून जेवण बनवतेस म्हणून. मी उगीच बोलले मी मुलगी आहे ते. शी. अच्छा. तरीच मी म्हंटल काशा मुलगा असून असा बायल्यासारखा का वागतो ते. बर आता माझ्या लक्षात आलं. अशी गेम खेळलीस काय आमच्या बरोबर? ठीक आहे. आता रघुपती दादाला जेव्हा कळेल ना तेव्हा आखाड्यात तुझा फडशा पाडतो का नाही बघच. एक मिनिट, तुम्ही रघुपती दादाला माझं नाव तर सांगाच, पण त्याबरोबर हेही दाखवा. हे काय? बघा ना तुमची जन्मकुंडली. बघा बघा. हे तू कधी काढलंस? ते कधी काढलं हे महत्वाचं नाहीये, त्यात काय आहे ना हे जास्त महत्वाचं आहे. हो ना? एक लक्षात ठेव,
ही गोष्ट घरात कोणालाही कळता कामा नये, कळलं? राघव दादा चहा घेणार? नकोय मला. दादा आपला काशीनाथ मस्त जेवण बनवतो नाही? मस्त जेवण बनवतो. मला तर काय कामच नाही राहिलं. पण कधी कधी असं वाटतं की आपल्या घरात सुद्धा एक स्त्री असती तर किती बरं झालं असतं. आहे ना स्त्री आहे ना. दादा स्त्री म्हणजे बाई रे. बाय. राजा म्हणतो ते अगदी बरोबर आहे. आपल्या घरामध्ये एक बाई असायला हवी. तुम्हा दोघांना नाही वाटत? तुम्हाला एक वहिनी असावी. दादा ती माझा ह्याच्यातलं बोललास तू मनात दादा पण या विषयावर खरं तूच काही करू शकतोस. मला नाही वाटत राम दादा यातलं ऐकेल काही. मी एक सांगू का दादा, जर तू या विषयावर काही केलं नाहीस ना तर मला वाटतं मलाच काहीतरी करावं लागेल. राघव राजाराम. ए राघव राजाराम. अरे कुठं उलटला हे? राघव राजाराम. हाय कामिनी. हे कामिनी काय झालं, चिडलीस का तू? चिडू नको तर काय करू? अगं हो, अरे किती दिवस आपण असं बाहेर घाबरत घाबरत भेटत राहायचे. एक तर तू मला वेळेवर भेटायला येत नाहीस. मला भेटायचं म्हटलं की टाळाटाळ करतोस. तुझ्या घरी तू मला घेऊन जात नाहीस. अरे काय प्रॉब्लेम आहे? कुठे काय प्रॉब्लेम आहे कामिनी? तुला माझा कंटाळा आलाय का? का दुसरी कोणी आवडायला लागली? तसं सांग मला स्पष्ट. काहीतरी काय बोलतेस तू? कामिनी मी बघतो रघुपती दादांकडे. कधी? तुला पण ना एवढी काय घाई आहे ग कामिनी? काय घाई आहे? अरे तुझ्या या गुळमुळीत उत्तरांचा कंटाळा आलाय मला आता. काहीतरी निर्णय घे ना. मी दादाशी बोलण्याचा प्रयत्न करतो. कधी? बघू. बघू. राघव तुझ्याकडनं काहीच होणार नाहीये. काहीच होणार नाही तुझं. तुझ्या तरी निर्णय घेण्याची हिंमतच नाहीये. तुझ्याशी बोलण्यात काही पॉइंटच नाहीये. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. कामिनी कामिनी हे बघ कामिनी, चिडून जाऊ नकोस कामिनी प्लीज. कामिनी कामिनी मी बोलतो ना.